आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। राज्यातील 36,000हून अधिक अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा संच बसवण्यात येतील। अंदाजित 250 कोटी रुपयांचा खर्च होणार। यंदा चाकरमान्यांचा शिमगा उत्साहामध्ये होणार। कोकण रेल्वेकडून विशेष साप्ताहिक गाड्यांचं नियोजन। 17 ते 27 मार्च दरम्यान उद्यापासून आरक्षण सुरू होणार। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याची आतापर्यंतची सर्वात मोठी भाववाढ। गेल्या 48 तासामध्ये सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ। वर्धा जिल्हा परिषदेच्या ना तूट ना शिल्लकच्या अर्थसंकल्पात नवीन योजनांवर भर। 27,30,68,000च्या अर्थसंकल्पात विविध तरतुदी। नाशिकमध्ये आजपासून दुकानांच्या पाट्यांची तपासणी। महापालिकेकडून इंग्रजी पाट्यांच्या विरोधामध्ये मोहीम। मराठी पाट्या न आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। पगार होत नसल्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी पुकारला बंद। आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा नाही। वाशिममध्ये 26 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान झालेल्या अवकाळी आणि गारपिटीच्या पंचनाम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। नैसर्गिक आपत्तीला आठवडा उलटला तरी पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। बारामतीमधील अत्याधुनिक एसटी बस स्थानक आजपासून प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं। अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या बस स्थानकांमुळे प्रवासी सुखावले।